गोंदिया जिल्ह्यातील स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ई-पॉस मशीनच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य वितरणाचे धोरण अंमलात आणले। पण कधी इंटरनेटची समस्या तर कधी सर्व्हर डाऊन राहत असल्याने स्वस्त धान्य वितरणात अडचणीत आहे। त्यातच गेल्या 2 महिन्यांपासून सर्व्हर डाऊनची समस्या भेडसावत असल्याने या प्रकाराला वैतागलेल्या जिल्ह्यातील सर्व 999 स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन जमा करू आंदोलन केले। शासनातर्फे वर्ष 2018 पासून राज्यातील 52,000 स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या माध्यमातून स्वस्त धान्य वितरित करण्याची प्रणाली अंमलात आणली। ई-पॉस पण गेल्या 2 महिन्यांपासून ई-पॉस मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे स्वस्त धान्य वितरणात अडचण येत आहे। परिणामी रेशन कार्ड धारक मोलमजुरी करणे मजूर हे अडचणीत आलेले आहे। सर्व्हर डाऊनमुळे त्यांना वारंवार स्वस्त धान्य दुकानाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतायत, तर स्वस्त धान्य दुकानदारांना बरेचदा रेशन कार्ड धारकांच्या रोषाला सामोरे जावं लागतंय। याबाबत अनेकदा तक्रार करण्यात आला, पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही। परिणामी ही समस्या कायम आहे। जिल्ह्यातील सर्व 999 स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन परत करो आंदोलन केले। आज हम तालुका संगठन की तरफ से और हमारे महाराष्ट्र राज्य संगठन और जिला संगठन और तालुका तरफ से हमारे पास ई पास मशीन 10-15 दिन से बरोबर चल नहीं रही है। इसके कारण हम तहसील ऑफिस में निवेदन देने आज पहुंचे और हमारी प्रमुख मांगनी है कि हमारा कमीशन, इंटरनेट सेवा तो है सर्वर का जो प्रॉब्लम, लेकिन जो हमारा कमीशन है वो बराबर टाइम पे मिलना चाहिए और हमारा कमीशन में वाढ यानी बढ़ोतरी होना चाहिए। ये हमारी प्रमुख मागणी है। सातत्याने 20 जुलै 2024 पासून आपल्या इथल्या सर्वच पास मशीन बंद झाल्या आहेत आणि त्या चालत नव्हत्या, म्हणून आमच्या महासंघाने राज्य संघटना, जिल्हा संघटना आणि तालुका संघटना यांनी ठरवलं की आपल्याला सातत्याने वारंवार जी अडचण होत आहे त्याचा एक तोडगा म्हणून सर आम्ही 25 जुलैला सुद्धा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। त्याच्यामध्ये आमच्या काही निवेदनावर समाधान झालेलं नाही, म्हणून आमच्या महासंघाने आणि जिल्हा लेवलने असं ठरवलं की आम्हाला नाईलाज असतो आज 5 ऑगस्ट रोजी सर्व राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आपल्या जे ई-पॉस मशीन आहेत त्या मशीन जमा करण्याचे आम्ही सर्वांनी ठरवलं आणि आम्ही आज इथं तहसील कार्यालय आमगाव इथं आलेलो आहोत। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।